गोलंदाजीला आहेत ते विशाल आणि स्ट्राईकला आहेत ते प्रवीण आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते रुपेश. आणि पहिला चेंडू निर्धाव. आणि नक्कीच एक धाव पूर्ण आणि एकच धावावर समाधान. एक धावने शिंगण्याचा होतो तो म्हणजे एकविरा निर्मळ या संघाचा. पुन्हा चांगला चेंडू, जोरदार अशी अपील आणि नक्कीच एकच धाव झाली असती पण थांबवलं गेलं प्रवीण यांनी. पुन्हा चांगला चेंडू, चांगला खेळून काढलेला आहे. शॉर्ट मिडॉनला चेंडू गेलेला आहे आणि हा येतोय चौकार. मधून आलेला धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचली गेली ती 5. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगला प्रहार करतो आणि हा येतोय षटकार. चौदा मारच्या प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडू, षटक संपलेला आहे. एक षटकांतर धावसंख्या पोचली गेली आहे ती एकविरा निर्मळ या संघाची 11. नक्कीच चौकार प्रवीण यांच्या बॅट मधून. धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या पोचली गेली ती 15. गोलंदाज जतीन.
पंचांचा इशारा वाईट. वाईट प्लस 1 धाव म्हणजे 2 धावा. धावसंख्या झाली ती 17. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला खेळून काढलेला चेंडू. शॉर्ट मिडाऊनला 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघा फेकी आहे, अप्रतिम फेकी आहे. जोरदार अशी अपील आणि अपील फेटाळले पंच विकी सुतार यांनी. आणि निश्चितच 2 धावा. धावसंख्या झाली 19. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला खेळून काढलाय. पुन्हा एकदा शॉर्ट मिडनर चेंडू जात आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे. आणि पुन्हा एकदा अतिशय चांगल्याशी रणनीती बघायला प्रवीण आणि रुपेश मध्ये. धावसंख्या 2 ने पुढे. धावसंख्या पोचली गेली ती 21. पुन्हा एकदा खराब चेंडूचा इशारा पंचांचा. धावसंख्या झाली ती 22. पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाही. निर्धाव चेंडू. ते चांगला फटका रुपेश यांच्या बॅट मधून निघालेला. हा येतोय षटकार. अतिशय चांगला असा फलंदाजी करता रुपेश जाधव. धावसंख्या 6 ने पुढे सरते. धावसंख्या पोचली गेली आहे ती 28 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा लेग चेंडू. बघा किती धावा येतात. पुन्हा एकदा षटकार. बघा बॅक टू बॅक 2 षटकार रुपेश यांच्या बॅट मधून. स्वप्नील. अतिशय चांगलं असं क्षेत्ररक्षण झालं नाही. ते चेंडू चौकारा दिशेने जात आहे आणि नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 4 धावा झाल्या. 1 धाव होती तिकडे. एक्स्ट्रा 2 धावा. टोटल 3 धावा.
अतिशय चांगला असा फटका उंचावून चढवला चेंडू, हा येतोय षटकार. पंचांचा इशारा वाईट. पुन्हा एकदा जोरदार मारायचा प्रयत्नामध्ये एक धाव निश्चित पूर्ण. धावसंख्या झाली आहे ती 47. पुन्हा एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे आणि साहजिकरित्या 2 धावा. धावसंख्या झाल्या 49. 3 षटकांतर एकविरा निर्मल या संघाची धावसंख्या झाल्या बिनबाद 49. अतिशय चांगल्याची फलंदाजी रुपेश जाधव यांची. पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडू. चाळीस धावावरती खेळत आहे रुपेश जाधव. बघा 50 धावा करतात का? पहिल्या 50 धावा पटकावल्या त्या राहुल गोंड यांनी. आणि पुन्हा एकदा येतोय षटकार. मोगऱ्याची कली लाव लाल लाल लाली ना हाय नखरेवाली ए दिलवाली माझी ए दिलवाली. आय लव्ह यू सांग तुला आय लव्ह यू सांग दिल मा. बघा धावसंख्या पोचली गेली आहे ती एकूण 61. खूपच चांगली रन बॅटिंग. पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्या झाल्या 63 आणि धावसंख्या वैयक्तिक 48 धावावर खेळत आहे रुपेश. बघा 2 धावा पाहिजेत आणि शेवटचे 2 चेंडू आहेत.
पुन्हा एकदा उंचावून चेंडू आणि हा येतोय षटकार आणि बॅट उंच करायची आहे फलंदाज आणि जोरदार टाळ्या होत्या. बघा 17 चेंडू मध्ये 54 धावा. अप्रतिम फलंदाजी रुपेश जाधव यांची. आणि रुपेश जाधव हे पॅव्हलिंग बॉक्स मध्ये एवढे षटकार ठोकत आहे आता ग्राउंड आणि षटकार. आणि धावसंख्या जिंकण्याचे ठेवल्यात त्या 76 धावांचं आव्हान ठेवले सामना जिंकण्यासाठी. आणि रुपेश यांची अप्रतिम फलंदाजी 18 चेंडू 60 धावा. बघा काय फलंदाजी केलंय. 8 षटकार. अप्रतिम फलंदाजी रुपेश जाधव यांचे 8 षटकार ठोकले आपल्या संघासाठी आणि 18 चेंडू 60 धावा. पंच तर सलामी जोडी उतरायची आहे. चिंतामणी पापडी या संघाची 76 धावांचं आव्हान ठेवलंय 24 चेंडू आणि या मैदानात 80 धावा सुद्धा चेस होतात. संध्याकाळी 17 आहे. चला सलामी जोडी उतरल्या ती अमित आणि विशाल. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाजीला ते रुपेश आणि स्ट्राईकला आहेत ते अमित. नॉन स्ट्राईकला आहेत ते विशाल. 76 धावांचं बलाढ्याचं आव्हान ठेवलेलं आहे ते चिंतामणी पापडी या संघाला.
पहिला शॉर्टपिच चेंडू चांगला खेळून काढलेला आहे. शॉर्ट मी डाऊनला नक्कीच एक धाव पूर्ण आणि एका धावावर समाधान. अतिशय चांगला चेंडू, नक्कीच हा चेंडू येतो चौकारा दिशेने आणि हा येतोय चौकार. रितेश पाटील जीबी स्फोट त्याला बघून दिलाची माझ्या पडली दिलाची माझ्या विकेट. नक्कीच जोरदार मारायचा प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडू. नक्कीच उंचावर माझा प्रयत्न नक्कीच झेल बाद. नक्कीच चांगला चेंडू हाताळला गेला आणि चांगला मोहरा टिपला गेला, तो म्हणजे विशाल या खेळाडूला बाद केलं गेलं आणि नवीन फलंदाज गेलाय तो जतीन. ते चांगला चेंडू चांगला शॉर्ट मिडॉनला खेळला गेलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मंगेश यांचं. एकच धावावर समाधान. धावसंख्या एकीने पुढे सर धावसंख्या पोचली गेली आहे ती 6 या धावसंख्येवरती. नक्कीच मंगेश यांच्याकडे झेलू शकतो आणि गाडी बाद. विजय. चला आणि नक्कीच गाडी बाद झालेल्या आहेत. आणि अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळाली ती रुपेश जाधव यांच्याकडे. फलंदाजी तितकीच चांगली, गोलंदाजी तितकीच चांगली. आपल्या षटकामध्ये 2 गडी बाद ओपनर जे खेळाडू त्यांना बाद केलं. धावसंख्या झाली ती 6. गोलंदाज आहेत ते विजय. वैयक्तिक पैसे संघाकडून दुसरे विजय.
पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू चांगला प्रहार केलाय. शॉर्ट मिड चेंडू जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षक रुपेश यांचं निश्चित एक धाव, पण दुसऱ्याचा प्रयत्न होतो की नाही, पण फेकी चांगली झाली. निश्चित एक धाव. अतिशय चांगला चेंडू, उंच अंतराचा चेंडू, नक्कीच इथे येतोय षटकार. तर नक्कीच चांगली फलंदाजी बघायला मिळते. पुन्हा एकदा चांगला प्रहार केलेला आहे. निश्चित एकदा पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता. बघूया चांगलं क्षेत्ररक्षण, बघूया मंगेश यांची फेकी, आणि नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. चांगले फलंदाजी करत आहेत. धावसंख्याचं लक्ष सुद्धा जास्त आहे. 76 धावा करायच्या आहेत. आता धावसंख्या पोचली गेली आहे ती 15. नक्कीच मोठे प्रहार झाले तर नक्कीच सामना जवळपास जाऊ शकतो. पुन्हा एकदा जोरदार अपील, आणि पंचाने अपील फेटाळलेले आहे. खराब चेंडूचा इशारा, पंचांचा वाईट. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या पोचली गेली आहे ती 16 या धावसंख्यावरती. पुन्हा एकदा लेग स्टँडचा चेंडू मंगेशाने जात आहे, आणि मंगेशाने झेल सुटला गेला तिकडे, आणि 2 धावा. पुन्हा एकदा मंगेशच्या हातामध्ये झेल आहे, आणि मंगेश आता कुठल्या प्रकारची चुकी करत नाही, आणि गडी बाद. हो. चला, आणि 2 षटकांतर धावसंख्या पोचली गेली आहे ती चिंतामणी पापडी या संघाची 18. बारा चेंडू 58 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आणि गोलंदाजीला ते करण. अतिशय चांगला चेंडू करण यांचा. निर्धाव चेंडू झाला असता, एक्स्ट्राचा चेंडू पकडला असता तर नक्कीच बाईच्या पंच बाईच का, ओके, लेग बाईचा इशारा, 1 धाव. पुन्हा एकदा चांगला चेंडू, जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये
निर्धाव चेंडू. अतिशय चांगला चेंडू तोडला खेळलेला आहे. चेंडू शॉर्ट मिडॉनला गेलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे का बघूया आपण. एका धावावर समाधान. आणि पंचांचा इशारा वाईट. पुन्हा एकदा खराब चेंडूचा इशारा पंचांचा. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट. पुन्हा एकदा उंचाचा चेंडू नक्कीच इथे 1 बाउंड चौकार. DJ Rohit and Army. थँक्यू. चला इथे बक्षीस आलेलं आहे. लगातार 3 षटकार मारले. इथे पद्माकर नाईक यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. चला सुवर्ण संधी आहे. लगातार 3 षटकार मारा, 500 रुपयाचा मानकरी ठरा. पद्माकर नाईक यांच्याकडून बक्षीस आहे. नक्कीच एक धाव. धावसंख्या पोचली गेली आहे ती 27. तिसरं षटक मैदानात चालू आहे. चेंडू झाले ते आता परत. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू, खोलवरचा चेंडू खेळून काढलेला आहे आणि गडी बाद. आणि नवीन फलंदाज ते स्वप्नील चिपाट. शेवटचं षटक, अंतिम षटक घेऊन जाते प्रवीण शेवणेकर. प्रवीण शेवणेकर शेवटचं षटक, अंतिम षटक. पुन्हा एकदा कव्हर मारण्याच्या प्रयत्नामध्ये निश्चितच एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे आणि साहजिकरित्या 2 धावा. आणि नक्कीच झेल सुटला गेला. इथे झेल होता, झेल पकडता आला नाही. पुन्हा एका जोरदार मारायचा प्रयत्नामध्ये एकच धाव. जी फलंदाजी रुपेश जाधव यांनी केली. 8 षटकार ठोकले.
अप्रतिम फलंदाजी, 18 चेंडू 60 धावा, अप्रतिम फलंदाजी बघायला मिळाली. आणि षटकार, नक्कीच षटकार मारतात पण जिंकण्यासाठी धावसंख्या सुद्धा खूप आहे. जर पहिल्या ओव्हरपासून जर मोठे फटके आले असते तर नक्कीच समीकरण बदले असतं. आणि 55 इशारा वाईट, धावसंख्या बोलली गेली आहे ती 38-38. नक्कीच आमच्यामध्ये बिपिन मिसाल यांचं आगमन झालेलं आहे, त्यांच्यासाठी हार्दिक स्वागत. आणि नक्कीच चौकार आणि सामना विजयी झालेला आहे, तो म्हणजे एकवीर निर्मल या संघाचा विजयी झालेला आहे. विजयाचं अभिनंदन आल्या संघाचा कौल. आणि मॅचचा मानकरी ठरलाय तो म्हणजे रुपेश जाधव, 18 चेंडू 60 धावा आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आणि 1 गडी बाद. जोरदार टाळ्या द्या रुपेश जाधवसाठी. 2 गडी बाद सुद्धा केले त्यांनी. अप्रतिम गोलंदाजी रुपेश जाधव. जोरदार टाळ्या द्या रुपेश जाधवसाठी. अप्रतिम फलंदाजी.